जर बेसिक समरी आपण बघितली तर याच्यामध्ये काही खर्च त्यांनी दिलेला आहे की डावोसमध्ये 32 कोटी खर्च झाला, जर्मनीमध्ये 27 लाख झाला, दुबईला 25 लाख झाला, मॉरिशस, तायवान, लंडन, साऊथ कोरिया, त्याच्याचबरोबर लंडनला अजून एकदा दुबई, अशा प्रकारे काही 42 ते 45 कोटी रुपये खर्च झालेला आहे। एवढ्या मोठ्या फाईल आपण बघितल्या तर तुमच्या सगळ्यांचा वेळ हा जाऊ शकतो, त्यामुळे जास्त खोलात न जाता याच्यामध्ये खरं तर आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा फक्त एक उदाहरण आपल्याला सांगतो तायवान या देशाचं। तायवान या देशामध्ये मंत्री महोदय हे गेले नव्हते, तिथं प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज हर्षदीप कांबळे साहेब तिथे गेले होते, विपिन शर्मा जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते गेले होते, रवींद्र पवार जनरल मॅनेजर मार्केटिंग ते तिथं गेले, चांगली गोष्ट आहे। त्याच्याचबरोबर हेमंत निकम OSD मंत्री, म्हणजे मंत्री न जाता OSD हेमंत निकम गेले, तेही समजू शकतो। पण कौस्तुभ दौसे नावाची एक व्यक्ती आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे OSD आहेत, ते तिथं का गेले असा प्रश्न खरं तर MIDCला आम्हाला करायचा आहे। आता ही किती दिवसाची ट्रिप होती तर 6 तारखेला ते तिथं पोचले आणि 9 जूनला ते परत आले, म्हणजे 3 दिवसाची, म्हणजे 2.5 दिवसाची ट्रिप होती। या 2.5 दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला तर 1,88,00,000 खर्च झाला। 1,88,00,000 खर्च मंत्री नसताना तिथे झाला असेल तर मग माझा प्रश्न MIDCला असाही आहे की तुम्ही प्रायव्हेट चार्टरली गेला होता का, प्रायव्हेट विमान घेऊन गेला होता, फर्स्ट क्लासली गेला होता का बिझनेस क्लासली गेला होता? तिथं गेल्यानंतर तुम्हाला घेण्यासाठी रोल्स रॉयस आली, बस आली का टॅक्सीमध्ये तुम्ही गेला? हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट जिथं US प्रेसिडेंट राहतात, नरेंद्र मोदी साहेब तिथे गेल्यानंतर राहतात, अशा काही स्वीट मेंडरिन नावाचं 5 स्टार हॉटेल आहे तिथं तुम्ही राहिलात का? मग जो काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा, सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का? आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का? कारण का दिवसाला जर 60 लाख खर्च तिथं होत असेल या 5 लोकांवर मंत्री नसताना, आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काही तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही, छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथं भेटले, त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो। आणि हे दौसे नावाची व्यक्ती तिथं का गेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला 60-70 लाख रुपये खर्च करता। आम्ही MIDCला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला, जेवणाला काय खर्च झाला, जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का जे कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटले आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा 10 लाख रुपये होता, अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेलं आहे। आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला युवांना कसा झाला या बाबतीतली माहिती, जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे याच्यामध्ये असं कळतंय की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं। आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही IQ माहिती याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल, भट नामक आहेत का काय हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही। त्यांना पैसे दिले जातात, पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाच्या पैशावर हा खर्च केला जातो आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते, तिचं शॉपिंग केलं जातं, नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो। ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं। हे झालं आहे का याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथं करावी लागेल। आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटतसुद्धा नव्हतं। अधिकाऱ्यांना आता कुठंतरी अडचण झालेली आहे, 8 महिन्यांपूर्वी झालेला खर्च हा कसा दाखवायचा अशी आम्हाला आता चर्चा येते की हे जे दौसे नावाची व्यक्ती आहे त्यांना असंही कुठंतरी सांगण्यात आलं आहे की तुम्ही प्रायव्हेटली आम्हाला 25-30 लाख रुपये द्या ऑफिशियली आणि आम्ही बॅकडेटेड पत्र दाखवतो की तुम्हाला आम्ही पैसे मागितले, तुम्ही प्रायव्हेटली ह्याच्यावर आला, अशा प्रकारचे पण आता डॉक्युमेंट आल्यानंतर हे आम्हाला बोलावं लागेल। हे फक्त IQ माहितीवर आम्ही बोलत आहोत।
त्यामुळे हा जो काही खर्च तिथं झालेला आहे हा खरं तर सरकारी याच्यावरचा झालेला पैसा आहे. त्यामुळे तायवानबद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं. त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथं देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते. ते मोठे नेते आहेत, सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही. पण राज्यामध्ये एका मंत्रालय नाही पण एका पदाधिकारी भाजपच्या सांगितलं होतं जपान या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला, पण तसं इथं दिसत नाही. तो खर्च MIDCने केला आहे. आमचं दुमत नाही, खर्च करण्यात यावा, मोठे नेते आहेत, पण तो DCM या कार्यालयाला केला असता तर ते जास्त योग्य झालं असतं. तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा झालेला आहे. आणि तिथं जर आपण बघितलं MIDCने जे काय खर्च केला तिथं जे केलं, कौस्तुभ दौसे तिथंसुद्धा गेले होते. त्याच्याचबरोबर तुम्ही जर आपण बघितलं तर तिथे करार हे कुठलेही झाले नव्हते. आणि जो करार तिथं जपानला झाला होता त्याच्यामध्ये एक जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आहे, ते मुंबई फ्लड मिटिगेशन प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहे असं काहीतरी तिथं चर्चा झाली. मित्सुबिशी इलेक्ट्रिक असेल, NTT IT कंपनी आहे, त्यांनी अप्रॉक्सिमेटली 1600 कोटी खर्च करू असं सांगितलं. आणि सुमोटो नावाची एक कंपनी आहे, त्यांनी आपल्याकडे कुठंतरी 8000 कोटी खर्च इन्व्हेस्टमेंट करणार असं सांगितलं. करंट स्टेटस सुमोटो कंपनीचा जो आहे त्यांनी 2000 कोटी हे लीजसाठी आम्ही देऊ, मेट्रोच्या ते जे काय त्यांना दिलं आहे असं त्यांनी सांगितलं. लीजसाठी, इन्व्हेस्टमेंट नाही आहे, लीजसाठी तो पैसा आहे. आणि 22 एकर जमीन बॉम्बे डाईंगची, MIDCची नाही, प्रायव्हेट एका कंपनी बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं ते काय आहे त्याच्यासाठी 5200 कोटी रुपये हे त्यांनी खर्च आहे. म्हणजे 8000 कोटीचे MOU झाले असं सांगितलं. पण याच्यामध्ये प्रायव्हेट जमीन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईत घेत आहेत आणि लीजसाठी. म्हणजे कुठेतरी दिशाभूल ही राज्य सरकार या बाबतीत करतंय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. लंडनच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात खर्च केला, तसंच साऊथ कोरियाच्या बाबतीत लंडनच्या ह्याच्यात तर खर्च खूप मोठा झाला. आणि त्याच्यात तिथं मुख्यमंत्री गेले नाही, त्यांना ती वेळ झाला नाही असं कुठंतरी आहे. आता ह्याच्यामध्ये उदय सामंत साहेब जेव्हा जर्मनीला गेले होते तेव्हा व्हिजिटेड ट्रम्प कंपनी जर्मनी, प्रॉमिस टू इन्व्हेस्ट 300 कोटी. म्हणजे जिथं कुठं MOU काहीच झाला नाही, पण आम्ही फक्त प्रॉमिस करतो, तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं कुठंतरी तिथं चर्चा केली. दुबईच्या बाबतीत तसंच आहे. त्याच्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर एका कुठल्या तरी देशामध्ये ते गेले होते, तिथं हुंडाई या कंपनीची इन्व्हेस्टमेंटची एक बातमी आपण ऐकली. ती काय इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट हुंडाई तिथं करत नाही, जुन्याच कंपनीला म्हणजे 2 कंपनी GM मोटर्स आणि हुंडाई यांच्यामधला तो करार आहे. आणि सांगत असताना इथं सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात. तसं नाही, हुंडाई ही कंपनी GM या कंपनीला पैसे देणार आहेत, तेवढाच करार तिथं झालेला आहे. आणि त्याच्यातसुद्धा आपण जर बघितलं तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेही येत नाही. तिथं 1000 लोक हे आता उपोषणाला बसलेले आहेत, ज्यांचा मुद्दा अजूनसुद्धा तो संपलेला नाही. आता ह्याच्यामध्ये काही अशा पण आहेत 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट एक कंपनी करत आहे. म्हणजे असे काही चेष्टा करणारे विषय आहेत ज्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो. पण आमच्या सगळ्यांची आता ही मागणी आहे की मी एक कॅगला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर वायपाट खर्च करणार असताल, 42 कोटी म्हणजे डावोसला 32 कोटी रुपये हा खर्च केला. आणि अशा पद्धतीने नुसत्या वेकेशनसाठी म्हणजे MIDC इंडस्ट्रीयलपेक्षा तिथे टुरिझम टाकावं लागेल. महाराष्ट्र टुरिझम बोर्ड हे MIDC झालेलं आहे. वायपाट खर्च केला जातो. डावोसमध्ये सुद्धा करार कसे झाले, किती लोक गेले. आता पुढच्या काही दिवसांमध्ये डावोसला परत जाणार आहेत. सरकार बदलणार आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना, इलेक्शन आहे. त्यामुळे डावोसला जाण्यासाठी तर अनेक लोकांच्या चढाओढी लागलेल्या आहेत. एक व्यक्ती जो कदाचित आज सत्तेत नाही तर सत्तेत असणाऱ्या पार्टीमध्ये सुद्धा नाही, पण जो तर काही भूकंप होणार आहेत असं काही नेता भाजपचं बोललेत, त्या नेत्याने सुद्धा जो कथित एका पक्षामध्ये तिथं येणार आहे असं त्यांनी सांगितलं, त्या व्यक्तीला सुद्धा बाहेर आता पुढच्या 16-17 तारखेला जे काही हे एक डेलिगेशन बाहेर चाललं आहे मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे. ते कुठलं नाव काय याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा.
आणि डावोसला जाऊन अनेक लोकांना तिथं जाऊन खर्च करण्याचं कुठंतरी प्लॅनिंग आहे. कॅगमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, कॅग याच्यासाठी करा की बिझनेस क्लास कोणाकोणाला अलाउड आहे, कसं कसं अलाउड आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये कोणाला अलाउड आहे, MDला कुठं राहू शकतात, OSD आहे ते कुठं राहू शकतात. हे कौस्तुभ दवसे नावाची जी व्यक्ती आहे तर ते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा विमानाने जेव्हा प्रवास करतात तेव्हा बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतात. MIDCचा खरा अधिकारी इकॉनॉमीली ट्रॅव्हल करतो 5,000 रुपयेली आणि कौस्तुभ दवसे हे तिथं 30-30 हजार रुपये देऊन ट्रॅव्हल करतात असं डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जो ब्रिज काल इनॉग्रेट केला, वर्षाला तुम्ही सामान्य लोकांकडनं 1.5 लाख पाससाठी घेणार आणि हे कौस्तुभ दवसे जे त्या विभागाचे सुद्धा नाहीत, यांच्यावर तुम्ही एका बाजूलाच फक्त येऊन जाऊन सुद्धा नाही, तुम्ही 30-30 हजार रुपये खर्च करता. हे कुठंतरी या पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करतो की कॅगच्या माध्यमातून याच्यावर लक्ष देऊन ही माहिती आमच्यापर्यंत कशी ना कशी तरी ती आली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे USD ग्लोबल, ज्याचा विरोध हा आम्ही महापोर्टल जेव्हा झालं होतं त्याचा विरोध केला होता. USD ग्लोबलमध्ये कोण डायरेक्टर आहेत, ती कंपनी कोणाची, केनेडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कोण कोण शिकलं होतं, सरकारमध्ये त्यातलं कुणी आज OSD म्हणून आहे का, याचा एक अभ्यास करावा लागेल. आणि या USD ग्लोबलला हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटली व्यापम घोटाळ्यामध्ये तिथं बॅन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ही मदत नाहीतर कॉन्ट्रॅक्ट हे मोठ्या प्रमाणात दिलं गेलं होतं. त्याच्याचबरोबर या USD ग्लोबलचा आम्ही विरोध केला होता. त्याच्यामध्ये कोण कोण होतं हे थोडंसं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर जेव्हा इलेक्शन 2019चं झालं होतं, इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाची जी काही कंपनी होती प्रायव्हेट, त्याला इलेक्शन कमिशननी 2019ला का काम दिलं होतं आणि जो खर्च आमदार आणि हे करत असतात ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा कुठल्या कंपनीला काम दिलं होतं आणि ती कंपनी कोणाच्या मालकीची याचा एक अभ्यास आपण केल्यानंतर MIDCमध्ये जे लोक फुकटात फिरत आहेत आणि तिथं झालेला घोटाळा याचं कुठेतरी लिंकिंग आपल्या सर्वांना दिसेल. आणि आत्तासुद्धा तलाठी भरतीच्या माध्यमातून जे काय आज चाललं आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतील. आता हे 42 कोटीवर खर्च आणि त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण खरं गुंतवणूक आली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. कालच्या संध्याकाळी तुम्ही जर एक बातमी गुजरातची बघितली, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की त्याच्यात सांगितलं होतं 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये काल MOUच्या माध्यमातून तिथं फायनल झालेली आहे. 26 लाख कोटी. आणि देशामध्ये 2019 पासून 23पर्यंत 15 लाख कोटी रुपये आले. म्हणजे देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली नाही तेवढे MOU हे गुजरातमध्ये तिथं फायनल झालेले आहेत. आणि गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सुद्धा मोठे प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये नेले गेले, ज्याच्यात 2.5 लाख लोकांना नोकरी मिळणार होती. त्याच्याचबरोबर जो इकॉनॉमिक नाहीतर आपल्याला ज्याचा फायदा बँकिंग सेक्टरला झाला असता तोही प्रोजेक्ट तिथं गेला आणि इतरही काही मोठे मोठे प्रोजेक्ट गेले ज्याच्यातून 5 लाख लोकांना ही नोकरी मिळाली असती. त्यामुळे खऱ्या अर्थाने असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की राज्यात जे सरकार आहे ते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी खरं तर काम करतंय का गुजरातला मदत करण्यासाठी काम करतंय, हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही जर या देशातल्या जे काय फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं तर त्यांनी वक्तव्य केलं तर काही वर्षांनंतर भारतामध्ये जर कुठलं इंजिन हे विकासाचं असेल नाही तर कोण तिथं विकासामध्ये सगळ्यात अग्रेसर असेल तर ते गुजरात स्टेट असेल असं त्यांनी तिथं सांगितलं. आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण तिथं बघितल्या तर त्याच्यामध्ये हेच दिसतंय की केंद्रातले काही मोठे नेते हे भारतात इन्व्हेस्टमेंट आणण्यापेक्षा गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत. व्हायब्रंट गुजरात तिथं घेतलं जातं. खरं तर मॅग्नेटिक महाराष्ट्र हे महाराष्ट्रात घेतलं जात होतं. पण असं कुठंतरी कळतंय की केंद्रातल्या काही लोकांनी राज्यातल्या भाजपच्या आणि इथं असणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांना सांगितलंय की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका. मॅग्नेटिक महाराष्ट्र जर घेतलं तर व्हायब्रंट गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून
अशा प्रकारचे एफर्ट हे महाराष्ट्राकडनं कमी झाले आणि महाराष्ट्रातले मोठे काही प्रोजेक्ट्स आणि त्याच्याचबरोबर जो IFC सेंटर आहे तो गुजरातला गेल्यापासून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलेत आणि या 26 लाख इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने 50 लाख युवांना गुजरातच्या तिथं नोकरी मिळणार आहे. आणि मग हा जो दबाव राज्य सरकारवर केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्राचं भवितव्य हे उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण गुजरात मोठं झालं पाहिजे, गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं का होतोय आणि त्याला साथ महाराष्ट्रातले जे आज सत्तेत असणारे नेते का करत आहेत असा प्रश्न हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोकांमध्ये आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ही गोष्ट लोकांसमोर यावीत यासाठी सुद्धा आम्ही तिथं बोलत आहोत. आणि जिथं कुठं मोदींचा दौरा झालेला आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गुजरातचं डेलिगेशन हे तिथं गेलेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही गुजरातला आलेली आहे. आणि आमचे महाशय मंत्री महोदय अधिकारी जेव्हा भारतामध्ये एखादं समेट असतं, गुजरातमध्ये तिथं एक इलेक्ट्रॉनिक्सचं समेट झालं जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या होत्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या होत्या, तिथं महाराष्ट्रातले नेते कुणीही गेले नाहीत पण त्या लोकांना भेटण्यासाठी तायवानला मात्र हे लोक जातात. तर असे काही प्रश्न आहेत, डिफेन्सचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आपले महाशय हे गुजरातला तिथं गेलेले नाहीत जिथं सगळ्या कंपनी येतात. मग महाराष्ट्राच्या बाबतीत आपण का एवढं उदासीन आहोत? छोट्या छोट्या राज्यांमध्ये 40-40 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट जाते, कर्नाटकात इन्व्हेस्टमेंट जाते, तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते, मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथं शो करतात इन्व्हेस्टमेंटचा, ममता दिदी येतात, तसंच इतरही राज्याचे नेते येतात आणि आपण दुसरीकडे कुठंच जात नाही. मग मुद्दामून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत का? आणि मग अशा प्रकारचं लेटर कॅगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींची एन्क्वायरी जे काही पर्यटन झालेलं आहे शासकीय पैशावर, MIDCच्या पैशावर, याची कॅगच्या माध्यमातून एन्क्वायरी व्हावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देणार आहोत. दुसरं पत्र आम्ही जे दिलेलं आहे त्याचाही रिप्लाय आम्ही वाट बघत आहोत की हे कसा खर्च झालेला आहे आणि हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आम्ही देऊ, त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होती बघतो. आणि ती जर कारवाई मुख्यमंत्री महोदयांकडून नाही झाली तर सेंट्रल व्हिजिलन्स एजन्सीकडे सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत आणि ते तर काही झालं नाही तर मग इथं जे आपले करप्शन या राज्यामध्ये होतं का नाही याच्यासाठी जे विविध डिपार्टमेंट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडनं आम्ही पत्र देऊन त्याबद्दलची एन्क्वायरी करण्यासाठी प्रयत्न आणि हे करणार आहोत. कारण आमच्या सगळ्यांचं मत आहे की महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट ही आली पाहिजे आणि त्यासाठी हे जे वायपाट खर्च चालला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असं ह्या MIDCच्या ओव्हरऑल या सगळ्या अभ्यासानंतर आम्हाला कुठंतरी जाणवलं आहे. अधिकचे पेपर आल्यानंतर याच्याबद्दल आम्ही नक्कीच आपल्या सर्वांना सांगू. आणि तसंच तलाठी भरतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तलाठी भरतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर सातत्याने आम्ही म्हणत होतो, जी मुलं आम्हाला सांगत होती की कुठंतरी भ्रष्टाचार झाला आहे, अर्थकारण तिथं कुठंतरी झालेलं आहे, एका पदाला पैसे घेतलेले आहेत आणि मुलांचा आवाज म्हणून आम्ही जेव्हा हा मुद्दा अधिवेशनात मांडत होतो तेव्हा आम्हाला उत्तर असं येत होतं की तुम्ही सिरियस नाही, युवा सिरियस नाहीत. आणि ज्या पत्रकारांनी जो FIR होतो जो कोण करतं तर आपलं होम डिपार्टमेंट करतं, ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर येतं. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की त्याच पत्रकारावर आम्ही हक्कभंग आणू की खोटी बातमी दिली, पण त्या पत्रकाराने जी बातमी दिली होती ती FIRच्या बेसिसवर दिली होती आणि त्या FIRमध्ये तुम्ही खोलात गेला तर कसं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी झाल्या, कसं पेपर फुटले हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने युवांचा प्रश्न मांडत राहू, आमच्यावर ज्याला कारवाई करायची त्यांनी ती करावी, पण जोपर्यंत ह्याच्यामध्ये पारदर्शक पद्धतीने चौकशी होत नाही, जोपर्यंत ज्युडिशियल एन्क्वायरी होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं शांत बसणार नाही. आत्तापर्यंत या तलाठी भरतीमध्ये 130 कोटी रुपये हे गोळा केले गेले, त्याच्यामध्ये 10 लाखपेक्षा जास्त मुलांनी तिथं फॉर्म भरले होते. पण त्याच्यामध्ये असं झालं की कदाचित हे मुद्दामून झालं, काही मुलांना 700 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असणारे जे सेंटर मागितले नव्हते त्या सेंटरवर सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलं. त्यानंतर मग फक्त 8.5 लाख मुलांनी त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. म्हणजे फक्त
700 किलोमीटर लांब जावं लागेल, अतिरिक्त खर्च करावा लागेल, राहण्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणून 2.5 लाख मुलं त्याच्यातून बाहेर निघाली. आणि त्याच्यानंतर जी परीक्षा झाली तिथं मुलांचं म्हणणं होतं की TCS आयन डिजिटल झोनमध्ये ही परीक्षा घेण्यात यावी. पण तसं न घेता त्यांनी काही खोल्यांमध्ये घेतली, काही बंगल्यांमध्ये घेतली, काही अशा ठिकाणी घेतली जिथं CCTV कॅमेरा नव्हता, जिथं कुठेही मेटल डिटेक्टर नव्हते. आणि मग तिथं मुलांचं म्हणणं आलं की तिथं चोरी झाली, तिथं काही प्रमाणात चुकीच्या गोष्टी झाल्या. आमच्या सगळ्यांचं मत आहे की तुम्ही 1000 रुपये गोळा करता, त्याच्यामध्ये CCTVसाठी तुम्ही घेता, तर तुम्ही कुठं ना कुठं तरी या प्रक्रियेमध्ये म्हणजे चुकीच्या गोष्टी व्हाव्यात यासाठी काही सत्तेतले लोक पाठिंबा देत आहेत. आणि हे होत असताना तुम्ही CCTV असताना सुद्धा पुरावे आम्हाला मागताय असं युवांचं म्हणणं आहे. पेपर फुटीच्या बाबतीत 17 ऑगस्टला 14 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तिथं वेगवेगळे FIR हे झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये नाशिकमध्ये पेपर फुटी झाली, सांगलीमध्ये झाली, श्रीगोंद्यात झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं पेपर काही उदाहरण सांगायचं झालं तर पेपर फोडणारा आरोपी हा एक पोलीस अधिकारी आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला 200 पैकी 201 नॉर्मलायझेशन मेथडच्या माध्यमातून तिथे मिळालं असावं. पण ही व्यक्ती कोण की जो पोलीस विभागामध्ये काम करतो, 2019च्या आधीसुद्धा त्याचं नाव पोलीस भरतीमध्ये काय पेपर फोडल्यासाठी आला. आणि 2019ला जेव्हा BJPच्या काळामध्ये भरती झाली होती तो पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाला, तो पोलीस झाला. आणि त्याच्यानंतर आता असं कळतंय की त्याच्या बायको आता तलाठी झालेली आहे आणि त्याचं नावसुद्धा तलाठीमध्ये आलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावर FIR झाले की पेपर त्यांनी अनेक वेळा फोडले गेले अशा देवीदास अमरसिंग जारवाल असं नाव आहे, त्याची बायको आता तलाठी झाली आणि तो स्वतःसुद्धा तलाठी झाले, त्याच्यावर FIR झालेत, त्याचं नाव तलाठीमध्ये आलं आहे. जलीम आईचं मंगळसूत्र विकून असे युवा प्रयत्न करून सुद्धा त्यांचं नाव तलाठीमध्ये नाही झालं, पण त्यांचं इथं या व्यक्तीचं तिथं आलेलं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर निकालात काही अपात्रता आलेली आहे, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन आहे, त्याच्यामध्ये 200 पैकी 200 काय हरकत नाही. पण नॉर्मलायझेशन प्रक्रिया काय, प्रोसेस काय, त्याच्यामध्ये जर आपण टेक्निकली खोलात गेलो त्याच्यामध्ये तफावत आलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं ते तिथं लक्षात नाही तर खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल. वन भरतीमध्ये ज्या व्यक्तीला 54 मार्क आले त्याला तलाठी भरतीमध्ये 214 मार्क आले. त्याच्यावरही काही युवांनी आक्षेप घेतलेला आहे. FIR अनेक झालेले आहेत, त्याचा अभ्यास राज्य सरकारने केलेला नाही, तो करावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एकच कुटुंबातले विद्यार्थ्यांना सारखे मार्क मिळाले आणि ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही अधिकारी असे आहेत की जे TCSमध्ये काम करतात आणि त्यांच्या कुटुंबातील लोक हे आता तलाठी झालेले आहेत. आणि याच्याबद्दल जर तुम्ही खोलात गेला तर अनेक FIR आपल्याला मिळतील आणि अनेक चांगल्या पत्रकारांनी त्याच्यामध्ये कव्हरिंग केलेलं आहे. मागे गेला तर FIRची कॉपीसुद्धा आम्ही जोडलेली आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून पुरावे आम्ही काय द्यायचे, ह्याच्यामध्ये 1000 रुपये तुम्ही का घेतात CCTV कॅमेरासाठी, चोरी होऊ नये म्हणून सुद्धा. तिथं तुम्ही जे मोबाईल रिसेप्शन असतं ते बंद व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही पैसे घेतले, पण तिथं मोबाईल चालू होते, त्याच्यामध्ये मास कॉपी झाली. आणि ह्या सगळ्या होत असताना या गरीब मुलांचं काय आहे आणि त्या गरीब मुलांना तुम्ही म्हणताय की पुरावे द्या, आमच्यावर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही मोकळे आहात, आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण गरीब मुलींच्या भवितव्यावर जर तिथं काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्या खोलामध्ये जाण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे एक असं पूर्वी जी IT कंपनी आहे त्याच्यामध्ये घोटाळा ज्या व्यक्तीने केला, आजसुद्धा ती व्यक्ती कदाचित एखाद्या मोठ्या मंत्र्याच्या ऑफिसमध्ये OSD म्हणून काम करते, त्याला तुम्ही पाठबळ देता. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही व्यक्ती भारताच्या बाहेर गेली होती, भारतात कुठेही ती दिसली नाही. बरं, हे सरकार आल्यानंतर परत ती दिसायला लागली आणि परत हे सरकार आल्यानंतर तलाठी भरतीसह इतरही सगळ्या गोष्टींमध्ये पेपर फुटीपासून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी या गरीब मुलांच्या भवितव्यावर काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसा कमवत आहेत, त्याचा आक्षेप आम्ही सर्वजण घेतो, त्याचा विरोध करतो, त्याचा निषेध करतो. आणि फक्त तलाठी भरतीमध्ये हे झालं आहे असं नाही, पेपर हे इतर ठिकाणी सुद्धा फुटलेले आहेत, महाज्योतीचे पेपर फुटलेले आहेत. पण या बाबतीत सरकार सिरियस नाही. आणि आम्ही जेव्हा म्हणतो पेपर फुटीचा कायदा तुम्ही आणा,
800 किलोमीटर चालून आम्ही हा मुद्दा मांडतो इतर मुद्द्यांबरोबर, तेव्हा आम्हाला सांगण्यात येतं की आम्ही एक कमिटी फॉर्म केली, अभ्यास कमिटी. आता 3 महिने ही अभ्यास कमिटी काम करत असताना, अभ्यास करत असताना या 3 महिन्यात ज्या भरत्या होतील त्याच्यात भ्रष्टाचार होणार आहेत, त्याच्यात फेपरफुटी होणार आहे, त्याला जबाबदार कोण? अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे आम्ही सर्वजण इथं आपल्या माध्यमातून मांडतो. आणि ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि गरीब कुटुंबातल्या मुलांवर आज अन्याय तिथं होत आहे, आणि जे काही गरीब कुटुंब त्यांची जमीन विकून आईचं मंगळसूत्र विकून जिथून कुठून पैसा गोळा होईल ते पैसा गोळा करून भवितव्य आपलं चांगलं व्हावं यासाठी शासकीय नोकरीमध्ये प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर तुम्ही अन्याय करत आहात. आणि राज्य सरकारमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याऐवजी ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठेतरी गुजरातला पाठवत आहेत. त्यामुळे प्रायव्हेट संस्थेच्या मदतीने सुद्धा युवांना हाताला काम देण्याची तुमची जबाबदारी असताना तुम्ही आज तिथं दुर्लक्ष करत आहात. सेमीकंडक्टरचे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या राज्यात न येता छोट्या राज्यात चालले आहेत. सेमीकंडक्टरचे समेत जेव्हा आपल्या देशात होतात, गुजरातला होतात, आपल्याकडनं एक व्यक्तीसुद्धा तिथं जात नाही. आणि त्याच सेमीकंडक्टर कंपनीला भेटण्यासाठी तायवानला जाऊन तुम्ही 1.5 कोटी 2-2 कोटी खर्च करता आणि 5 स्टार हॉटेलवर खर्च करता आणि इथं गरीब मुलांवर तुम्ही अन्याय करता. आणि ज्या काही गाड्या असतात वर्षभराच्या पासेसला तुम्ही 1.5 लाख घेता आणि एका बाजूला फक्त प्रवास करण्यासाठी तुम्ही जर 10-10 लाख रुपये फर्स्ट क्लासचं तिकीट काढण्यासाठी अशा व्यक्तीला ज्याचं आणि MIDCचं काही नातं नाही, देशात सुद्धा तो बिझनेस क्लासली फिरतो. आणि अशा गोष्टी होत असताना आमचं साफ मत आहे की MIDCमध्ये असणाऱ्या लोकांचं कुठेही या गोष्टीकडे लक्ष नाही. आणि या राज्यामध्ये उत्मात पैशाचा, या सरकारी यंत्रणेच्या पैशाचा आणि सामान्य लोकांच्या टॅक्स मनीचा हा उत्माद मोठ्या प्रमाणात होतोय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे, MIDCचा मुद्दा, त्याच्याचबरोबर तलाठी भरतीचा मुद्दा आणि इथं होणारं करप्शन, याच्यावर आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. याच्यात जर तुम्हाला काही प्रश्न असतील, मुद्दे असतील तर तुम्ही नक्की याच्यावर विचारू शकता. आणि हे जे काही पुरावे आहेत ज्याला कोणाला पाहिजे असतील, म्हणजे तलाठी भरतीच्या बाबतीत सुद्धा आम्ही देऊ आणि हे जे MIDC आहे त्याच्याबद्दल सुद्धा देऊ. आणि MIDCच्या खर्चात कॅगने हस्तक्षेप करावा. 500 कोटी रुपये हे ST म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्टचे जे बस स्टॉप्स आहेत त्या बस स्टॉपला अस्थिरीकरण करण्यासाठी MIDCचा 500 कोटीचा निधी हा वापरला जात आहे. काय हरकत नाही वापरला जात असेल, पण MIDC ज्याच्यासाठी बनली त्यासाठी जर MIDC काम करत नसेल, त्यांच्याकडे असणारा पैसा जर तुम्ही दुसरीकडे नेत असाल याच्यावर सुद्धा आम्ही आक्षेप घेतो. तो सगळा निधी हा महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी प्रयत्न करावेत, न की इतर गोष्टीसाठी, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण याच्यामध्ये कॅगने हस्तक्षेप करावा यासाठी आम्ही एक पत्र हे मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत असं इथं या ठिकाणी आम्ही नमूद करतो. धन्यवाद. एक तर जो काय वायपाट खर्च हा MIDCच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यात कुठलीही हायरार्की न बघता कोणालाही बिझनेस क्लासली नेलेला आहे, कोणालाही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. कारण आमचं सगळ्यांचं मत आहे की तुम्ही जाऊन तिथं कुठेही MOU झालं नाही. 50-50 लाख रुपयाचे MOU केलेत, म्हणजे चेष्टाच केली आहे ना. तर मग याच्यात खोलात जाऊन कुठेतरी माहिती ही घ्यावी लागेल. त्याच्याचबरोबर कोण हे प्रायव्हेट लोक आहेत ज्याच्यामध्ये कौस्तुभ दवसेचं नाव हे MIDCला दिलं म्हणून आम्हाला कळालं, तर त्यांना का नेलं गेलं, त्यांना आज या देशामध्ये फिरत असताना त्यांना का बिझनेस क्लासली फिरवलं जातं, त्यांचा याच्यामध्ये रोल काय. एक तर असंही म्हणलं जातं OSD हा असा असावा जो कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट नाही, त्याची कुठलीही प्रायव्हेट कंपनी नाही. पण आम्हाला जे IQ माहितीवर कळत आहे कौस्तुभ दवसेच्या अनेक प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांच्या मित्रांच्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तो डायरेक्टरसुद्धा आहे आणि त्याचे काही डॉक्युमेंटसुद्धा आलेले आहेत. अशा व्यक्तीला आपण OSD ठेवू शकतो का. आणि जे काही केनेडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कौस्तुभ दवसे हे शिकलेत असं आम्हाला कळतं. तिथं असणारा त्याचा मित्र हा तिथं शिकलेला, त्याचीच ती UST ग्लोबल ज्याच्यामध्ये महा IT घोटाळा हा या महाराष्ट्रामध्ये झालेला, त्याच्यामध्ये सुद्धा 30 लाख मुलामुलींकडनं पैसे गोळा केले होते. त्या पैशाचं काय झालं याच्यावर महाविकास आघाडीमध्ये आम्ही अनेक बैठका घेतला, त्याच्यावर काही प्रमाणात कारवाई ही होत होती.
पण नंतर त्याच्याबद्दल काहीच झालं नाही. त्यामुळे याच्या खोलात नक्कीच जावं लागेल. त्याच्याचबरोबर इलेक्शन कमिशनची जी का कामं दिली गेली होती प्रायव्हेट कंपनीला, ती प्रायव्हेट कंपनीला का दिली गेली, त्याच्यामध्ये कौस्तुभ दवसे होता का, ते सुद्धा कुठंतरी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लोकांपुढे आल्या पाहिजे. तुम्ही सत्तेत गेल्यानंतर तुम्हाला सत्तेची इतकी मस्ती येते की तो जो सरकारचा लोकांचा पैसा आहे हा तुमचे कार्यकर्ते, तुमच्या जवळच्या लोकांना मोठं करण्यासाठी जर तुम्ही वापरत असाल, त्याचा सामान्य लोकांचा आवाज म्हणून लढणारे आमच्यासारखे कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते, हे 100% त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो. आणि त्याच्याचबरोबर TCS कंपनी काल काही लोकांना काढलं असं आम्हाला कळतंय. का काढलं? कारण त्यांच्याच कंपनीतल्या नातेवाईकांना, एम्प्लॉईच्या नातेवाईकांना तलाठी भरतीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. मग हे खरं आहे का? खऱ्या अर्थाने TCSने हे केलं आहे का? का त्यांना काढण्यात आलं? मग अशा पद्धतीने जर नावं आली असतील, मग भ्रष्टाचार झालं हे सिद्ध होतं. त्याच्याचबरोबर हे FIR आहेत, त्याच्या खोलामध्ये तुम्ही जाणार आहात का? या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष हे द्यावं लागेल. आणि 1,88,00,000 रुपये जे तायवानवर खर्च झाले, तायवानच्या व्हिजिटवर, त्याचा जो खर्च आहे तो कसा कसा झाला, कुठं कुठं झाला, आणि मी जसं मगाशी सांगितलं तो खर्च लपवण्यासाठी काय बॅक एंड ट्रान्झॅक्शन आता केले जातील. पेपर जेव्हा आमच्याकडे येतील हे, पण आम्ही हे सोडणार नाही. हे प्रकरण काही लोकांना हे छोटं वाटलं तरी महाराष्ट्र सरकारचा तिजोरीतला रुपया, 1 रुपयासुद्धा जर कुणी चुकीच्या पद्धतीने वापरला झाले असेल त्याला सुद्धा भ्रष्टाचारच म्हणतात. त्यामुळे 42 कोटी हे महत्त्वाचं नाही, सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करणं हे चुकीचं आहे. आणि हेच आम्ही आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणत आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच ऑफिसमध्ये कौस्तुभ दवसे हे पूर्वीसुद्धा होते. ते ITचे प्रमुख होते आपल्या राज्य सरकारचे. जेव्हा तो भ्रष्टाचार मापम म्हणजे मापम घोटाळ्यामध्ये जी कंपनी USD ग्लोबल ब्लॅकलिस्ट होती त्यांनाच महाराष्ट्रात आणलं गेलं आणि ITचे ते प्रमुख होते असं आम्हाला कळतं. आणि आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा परत एकदा सत्तेत आले, उपमुख्यमंत्री झाले, परत त्यांच्या ऑफिसमध्ये कौस्तुभ दवसे हे आता आलेले आहेत. त्यांच्या बाबतीतली थोडीशी चौकशी झाली पाहिजे. आणि जो व्यक्ती बिझनेसमन आहे त्याला आपल्याला OSD ठेवता येतं का, असं कुठंतरी याचा एक अभ्यास आपण अभ्यासू पत्रकार म्हणून हा केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण MIDCमध्ये हा जो वायपाट खर्च केला जातोय त्याचा CAGच्या माध्यमातून चौकशी ही झाली पाहिजे. आणि मग जो येणारा दावोसला होणारा खर्च आहे तो कोणावर केला जाणार आहे. आणि जर तुम्ही त्याच्या खोलात गेला, असे लोक आहेत जे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत दुसऱ्या पक्षातून, जो बॉम्बस्फोट म्हणत आहेत ना, राजकीय भूकंप, तर त्याचंही नाव आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये घेतलं गेलं आहे असं नाव आम्हाला कळालं नाही. पण पुढच्या काही दिवसांमध्ये नाही आम्हाला कळालेलं आहे. एवढं सांगतो, काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत असं आम्हाला कळतं आहे. पण कोण आहेत याचाही आम्हाला काही अजून नाव कळालेलं नाही. पण येत्या काळामध्ये 4 दिवसानंतर जेव्हा बॉम्ब ब्लास्ट होईल राजकीय, तेव्हा आपल्याला कळेल की ते नाव कुठलं होतं. करा ना, मी म्हणलोय ना, आता माझ्यावर कारवाई करायला कुठली कारवाई राहिली आहे का? आज देशामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या माझ्यावर आता कारवाई करत आहेत. का? युवांची भूमिका घेतोय, महाराष्ट्र धर्माची भूमिका घेतोय, महाराष्ट्राच्या लोकांची भूमिका घेतोय. आदरणीय पवार साहेबांबरोबर निष्ठेने तिथं आम्ही थांबलेलो आहोत, त्याच्यावर आम्हाला कारवाई केली. लोकांचं, मुलांचं जे मत आहे ते फक्त आम्ही मांडलं. म्हणून आमच्यावर जर तुम्ही कारवाई करणार आहात तर बिंदास तुम्ही कारवाई करा. पण जे FIR झालेले आहेत, जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत, ज्या लोकांची नावं आली आहेत, काही पोलीस कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, TCS कंपनीचे कर्मचारी आहेत, त्याच्याचबरोबर काही इतरही लोक आहेत की जे याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये आलेले आहेत. नॉर्मलायझेशन मेथड काय आहे, कसं केलं गेलं, त्याच्यात काही पुरावे आहेत. त्याच्याचबरोबर काही नातेवाईक, जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांना सेम मार्क कसे पडले, याच्यात कुठं ते खोलात गेल्यानंतरच तुम्ही माझ्यावर कारवाई करा. नाही तर आधी करायची असेल तर करा, पण आम्ही हा मुद्दा मांडणार नाही. कारण तुम्ही अशा मुलांच्या भवितव्याबरोबर खेळत आहात की आज त्यांच्या घरी खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. अशा लोकांकडनं तुम्ही लुटमार करत आहात आणि हे आम्ही या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये होऊन देणार नाही. आरोग्य विभागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा हा चाललेला आहे. एका कंपनीला जिथं कुठंतरी आपण
टोटल 4 वर्षासाठी 600 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे, तिथं कुठेतरी 2-3 हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. आरोग्य विभागाने त्या बाबतीतली चर्चा ही फायनान्स डिपार्टमेंटला केली सुद्धा नव्हती. जिथं तुम्हाला वर्षाला 60 कोटी रुपये खर्च हा करायचा असतो, तिथं डायरेक्ट तुम्ही 600 कोटीवर जो खर्च घेऊन जात असाल आणि फायनान्सची परवानगी नसताना सुद्धा त्याचं तुम्ही टेंडर काढता आणि मग अधिवेशनामध्ये हा आम्ही मुद्दा घेणार. आणि तसं बघितलं तर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा घेतला, त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला. म्हणजे तुमचं इंटेन्शन हे भ्रष्टाचार करायचा होता, पण आम्ही तो मुद्दा बाहेर काढल्यानंतर तुम्ही तो टेंडर कॅन्सल करत असताल. तर मग या सरकारमध्ये असणारे हे जे काही ॲम्ब्युलन्सचा घोटाळा आहे, औषधाचा घोटाळा आहे, आज खोकल्याचं औषध नाही हो का, कदाचित ती कंपनी जे मंत्री आहेत त्यांना पैसे देत नसावी असं आम्हा सगळ्यांना मत आहे. असे अनेक घोटाळा हे आरोग्य विभागामध्ये चाललेले आहेत. भरतीमध्ये सुद्धा काय चुकीच्या गोष्टी घडत आहेत असं आम्हाला कळते, त्या खोलामध्ये आम्ही सर्वजण जाणार आहोत. पण हे सगळे भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सर्वांनी म्हणजे या राज्य सरकारने अधिवेशन नागपूर जो चालू असताना जे कॅन्सल केलं, ज्याच्यामध्ये 60 कोटीवरनं तुम्ही 600 कोटी वर्षाला तिथं खर्च करणार होतात, ते कोणाचं होतं, कोणाला दिलं गेलं होतं, का दिलं गेलं होतं? अजितदादा जे फायनान्स मिनिस्टर आहे त्यांची त्याला परवानगी होती का, याची शहानिशा या राज्य सरकारने केली पाहिजे. टेंडर तुम्ही कॅन्सल केलं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला नाही असं नाही, टेंडर काढलं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी होणार होत्या, त्याच्यावरूनच कळलं की तुम्ही व्यक्तिगत लाभ घेण्यासाठी टेंडर काढलं होतं. ते तुम्ही फक्त विरोधकांकडनं विरोध झाल्यामुळे तिथं टेंडर ते मागे घेतलं, पण तुम्हाला पैसा हा सामान्य लोकांचा खायचा होता आणि तो इलेक्शनला वापरायचा होता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही, आता ह्याच्यामध्ये MIDC इन्व्हेस्टमेंट, व्हायब्रंट गुजरात, तिथं होणारी इन्व्हेस्टमेंट, आपल्याकडनं गेलेले प्रोजेक्ट, जे काही इतर गोष्टी आहेत, नाही तर तलाठी भरती, तिथं होणारा भ्रष्टाचार, याच्यावर आपल्या सगळ्यांचे प्रश्न संपलेत असं आम्ही समजू का? नारायण राणेंनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात तिथं असं म्हटलं की गुजरातकडून इतर राज्यांनी लढा घ्यायला हवा, कशा पद्धतीने काम करायचं आहे. चांगले नारायण राणे साहेबांनी असं बोललं असेल तर कुणी थांबवलं आहे महाराष्ट्राच्या नेत्यांना? महाराष्ट्रातले जे काही इंडस्ट्री मिनिस्टर आहेत त्यांना कुणी थांबवलं आहे का? MIDC तुम्ही थांबवता, काही मतदारसंघामध्ये MIDC होता तर राजकीय द्वेषातून तुम्ही थांबवता. त्याच्याचबरोबर तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा नुसतं स्वित्झर्लंड बघून येता, लंडन फिरून येता, तुम्ही तायवानला जाता, तुम्ही तिकडे जाता, म्हणजे तुम्ही तिथं जाऊन नुसतं वेकेशन करताय का? तो खर्च तुम्ही केला, त्याच्याबरोबर तुमचं काय वेगळं मंत्र्याचं नाही पण इतर लोकांचं काय प्रायव्हेट आहे का? अशा आमच्या सगळ्यांचे प्रश्न आहेत. अहो, महाराष्ट्राचेच प्रोजेक्ट तिथं गेलेत ना. तुम्ही डायमंडचा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा तिथं गेला, बुलेट ट्रेनची महाराष्ट्राला काही जरूरत नाही, लाखभर कोटी रुपयाचं लोन आपण उगाच तिथं घेतोय. आता ह्या सगळे आणि देशातचे फायनान्स मिनिस्टर काय नाव, सीतारमण मॅडम, त्यांनी काय सांगितलंय, येत्या काळामध्ये गुजरातच ड्रायव्हिंग फोर्स राहणार आहे, गुजरातच या देशाचं इंजिन राहणार आहे. बॉस, ते इंजिन महाराष्ट्र नेहमी राहिलेलं आहे, पूर्वीसुद्धा, आजसुद्धा, उद्यासुद्धा. तुम्ही कितीही प्रयत्न केले महाराष्ट्रातले प्रोजेक्ट तिथे घेऊन जाण्यासाठी, आम्ही थोडी शांत बसणार आहे. आणि हा जो खरा चेहरा आहे या राज्य सरकारचा, 2014ला भाजपचं सरकार इथं आल्यापासूनच महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने विकासाला कुठंतरी गती कमी झालेली आहे. सगळे प्रोजेक्ट हे गुजरातला घेऊन गेले आहेत. आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये काही भाजपच्या नेत्यांना सुद्धा जर विचारलं की त्यांना फक्त गुजरातला मोठं करायचं आहे, इतिहास जो झाला असेल महाराष्ट्र आणि गुजरातचा, त्याच्यामध्ये नेहमी महाराष्ट्रच हे पुढं राहिलेलं आहे. सुरतच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर काही लोकांनी काही गोष्टी प्रायव्हेटली घेतलेल्या आहेत, मनाला लागलेल्या आहेत. मुंबईसुद्धा त्यांना पाहिजे होती, मुंबई त्यांना महाराष्ट्राला द्यायची नव्हती. महाराष्ट्र आणि मुंबई हा वेगळा असावा काही लोकांनी तिथं प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी जो मनामध्ये राहिलेल्या आहेत त्या आज कुठंतरी ते उणीदुणी या महाराष्ट्रावर अन्याय करून हे काढत आहेत. आणि ते अन्याय कसा करतायत, इथं सत्ता आली पाहिजे पण प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये आले नाही पाहिजे आणि महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने अन्याय हा झाला पाहिजे. भागवत धर्म जो महाराष्ट्रामध्ये एकदम स्ट्रॉंग आहे तो सुद्धा आता कुठंतरी वेगळ्या अनुषंगाने ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचं ॲक्च्युअल जे फॅब्रिक आहे आध्यात्मिक, धार्मिक, विकासाचं, विचाराचं, हे कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपच्या ते जे असणारे नेते आणि त्यांना आता मित्र जे मिळालेले आहेत ते हे डिस्टर्ब करत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.
काय नाही, सही करून ठेवलेली आहेत. माझे विरोधक राम शिंदे हे हवेत गप्पा मारतायत. काल कुठंतरी म्हणाले की परत एकदा आमचं सरकार आल्यानंतर 2024ला मी MIDC देतो. काय एवढं थांबायचं आहे? MIDC झाली ना, सह्या झाल्यात, करून टाका ना. मग हे जे राजकारण आहे ते गरिबावरच केलं जातं, तिथं असणाऱ्या युवांवर केलं जातं, त्यांच्या भवितव्यावर केलं जातं. त्यामुळे हे जे काही सगळे नेते आहेत भाजपचे, ह्यांना फक्त राजकारण कळतं, ह्यांना विकास कळत नाही. जसं कर्जत जामखेडमध्ये आमच्या सर्वांची तिथं असणाऱ्या गरिबाच्या हक्काची MIDC, ज्याच्यात BJPच्या सुद्धा कार्यकर्त्यांना नोकरी मिळणार आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळाली, अपक्ष लोकांना तिथं नोकरी मिळणार आहे, तिथं तुम्ही राजकारण करता. जसं माझ्या मतदारसंघात चाललं आहे तसं आमच्या सगळ्यांचं मत हे या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आणि महाराष्ट्रावर हे लोक अन्याय करतायत. कुठं ना कुठंतरी तिथं चुकीच्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालल्यात, त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो. भंडारा आणि गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेसला तुमच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे याची चर्चा आहे आणि तुम्ही ती जागा लढण्यास इच्छुक नाही याची प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वी विजय आहे. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की जे काही या देशामध्ये चाललेलं आहे, संविधानाला पायाखाली काही नेते नाही तर काही पक्ष नाही तर काही ताकदी हे तुडवत आहेत आणि आम्ही त्याचा विरोध करतो. आमच्या सगळ्यांचं मत आहे सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, संविधानाच्या विचारानेच आपण काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना जर एखादं सीट हे आम्हाला मागे घ्यायला लागलं तरी ते आम्ही मागे घ्यायला तयार आहोत. त्यालाच तर महाविकास आघाडी आपण म्हणतो. आम्ही ते मागे घेत आहोत का हे मला सांगता येणार नाही, का त्या प्रक्रियेमध्ये मी आत्ता तरी नाही, आमचे सगळे मोठे नेते आहेत. पण एकच सांगतो, आम्ही दुसऱ्या पक्षाला कापण्यासाठी बसलेलो नाही. आज महायुतीचे जर आपण बघितलं तर त्याच्यात अनेक असे काही खासदार आहेत जे 13पैकी काही 8 खासदार आहेत, ते म्हणतात भाजपच्या चिन्हावर आम्हाला लढायचं आहे. आणि जे काय अजितदादा मित्रमंडळाच्या बाबतीत बोलायलाच नको तिथं काय चाललंय, तर अशा परिस्थितीमध्ये भाजपच्याच तिकिटावर मेजॉरिटी लोक त्यांच्याकडे निवडतील आणि भाजप हे दुसऱ्या पक्षाला कापायला बसले. आम्ही कुठलं एखादं सीट नाही तर एखादा मतदारसंघ जर कुठल्या दुसऱ्या मित्रपक्षाला सोडत असेल त्याच्यावरूनच कळतं की आम्ही जो विचार करतो हा समावेशक विचार करतो, आम्ही सगळ्या पक्षांचा विचार करतो, संविधानाचा करतो. एखादं पाऊल मागे टाकायचं झालं तरी आम्ही टाकायला तयार आहोत. राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्या 4 शंकराचार्यांनी बहिष्कार टाकलाय त्यावर नारायण राणेंनी आता टीका करताना म्हटलंय की या 4 जणांचं, या शंकराचार्यांचं राम मंदिरासाठी योगदान आहे, असं वक्तव्य कसं? आता म्हणजे आश्चर्य झालं. शंकराचार्यांचं जे सगळे महंत आहेत त्यांचं धर्माप्रती काय काम आहे नाही तर काय परिश्रम आहेत हे खरं तर नारायण राणे तिथं जर विचारत असतील तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. आता धर्म अध्यात्म आपल्या सर्वांचा तो व्यक्तिगत विषय असतो. मी स्वतः राम मंदिराला पूर्वी जाऊन आलो आहे, तिथं मी नतमस्तक झालेलो आहे, पण तो माझा व्यक्तिगत विषय, मी त्याचं राजकारण करत नाही. पण आज तिथं जेव्हा एखादा राजकीय कार्यक्रम घेतला जात असेल तिथं जे इतरही मान्यवर आहेत, जे धार्मिक मान्यवर आहेत, तिथं त्यांना बोलवलं जात नसेल, त्यांच्या हातून तिथं जर पूजा केली जात नसेल आणि त्यांच्यामध्ये जर संभ्रम तिथं निर्माण केला जात असेल नाही तर त्यांचं सगळ्यांचंच मत, जे धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व महंत आहेत त्यांचं जर मत असेल की ह्याच्यात राजकारण केलं जातं तो त्यांचा विषय आहे. आता ह्याच्यावर जर राजकीय उत्तर प्रत्युत्तर केलं जात असेल तर मला असं वाटतं की धर्मामध्ये परत एकदा राजकारण हे आणलं गेलं आणि त्याच्यात जर कुणी भाजपच्या नेत्यांवर, धार्मिक गुरूंनी सुद्धा आक्षेप घेतला नाही तर प्रक्रियेवर घेतला, मंदिर पूर्ण नसताना सुद्धा जर तिथं पूजा केली जात असेल लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच्यावर जर धार्मिक गुरु जर बोलत असेल आणि त्याच्यावर जर भाजपचे नेते बोलत असतील, याच्यावरूनच समजून घ्या की धर्मामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात राजकारण केलं गेलं आहे आणि हे राजकारण धर्मामध्ये नसावं असं आमच्या सगळ्यांचं व्यक्तिगत मत आहे. असं राजकारण कुणी करू नये असं सुद्धा आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही ते शेवट बोलू. आता दुसरा याच्याबद्दल कुठला मुद्दा आहे का? मोदी साहेब जेव्हा काल महाराष्ट्रामध्ये आले होते त्या व्यासपीठावर मला असं कळतं की भुजबळ साहेबसुद्धा होते, मुख्यमंत्री साहेब होते, उपमुख्यमंत्री दोन्ही होते. मोदी साहेब म्हणजे देशाचं प्रतिनिधित्व करणारे एक मोठे नेते. जो EWS कोटा दिला गेला होता तो पार्लमेंटली दिला होता. मोठे नेते तिथं आल्यानंतर आणि ते सुद्धा प्रधानमंत्री आल्यानंतर उगाचच व्हिडिओ ट्विट करण्यापेक्षा जर मोदी साहेबांना त्यांनी सांगितलं असतं की मराठा आरक्षण, तसं धनगर आरक्षण, इतरही समाजाचं आरक्षण, जसं EWS कोटा तुम्ही
घटनात्मक दुरुस्ती करून पार्लमेंटमध्ये पास केला तसा आमच्या महाराष्ट्रातल्या इथल्या युवांच्या हितासाठी तो करावा. जिथं बोलायला पाहिजे ते तिथं शांत बसतात, जिथं समाजामध्ये नेट निर्माण करायचं आहे तिथं बरं पार घसा कोरडा होस तर ते बोलतात, ट्विट करतात. त्यामुळे आमचं एक मत आहे, उगाच राजकारण करू नये. तिथं प्रधानमंत्री आल्यानंतर तुम्हाला बोलण्याची हिंमत नाही आणि इथं येऊन मात्र तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून जे मुख्य महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा, शेतकऱ्याचा, तो बरं तुम्ही बाजूला ठेवतात. हे राजकारण जरा थांबवा, लोकांवर बोला, मुद्द्याचं बोला, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दावोस आणि जपान यांचा उल्लेख केला तुम्ही, मात्र उद्योग विभागातून आजपर्यंत परदेश दौऱ्यांवर किती खर्च केला गेलेला आहे? 42 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे, पण त्या खर्चातून कुठेही MOU झाले नाही. दावोसमध्ये MOU झालेले आहेत. दावोसमध्ये तर मज्जा या लोकांनी अशी केलेली आहे, काही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेल्या कंपनी त्यांच्या मालकांना दावोसला हे घेऊन गेले आणि तिथं जाऊन चंद्रपूरला एक आहे, नागपूरला आहे, त्यांचा तिथं करार केला. आणि त्याच्यामध्ये एक तर कंपनी अशी आहे की चंद्रपूरला का कुठेतरी एक पेट्रोकेमिकल नाही पण एक माझा कोळसा का कशाचा तरी नाही तर गॅस, नॅचरल गॅसचा कुठला तरी एक प्रोजेक्ट आहे. त्या कंपनीचं भांडवल 3 कोटी रुपये आणि त्या 3 कोटी रुपये कंपनीला भांडवल असणाऱ्या कंपनीला किती रुपयाचा MOU झाला? 20,000 कोटी रुपयाचा. विदर्भातल्या म्हणजे महाराष्ट्रात लोकांचं तर दिशाभूल केलीच, पण विदर्भातल्या लोकांना सुद्धा दिशाभूल केली. 3 कोटीचं भांडवल असलेल्या व्यक्तीला नाही तर कंपनीला, ती सुद्धा 7 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला तुम्ही 20,000 कोटीचा MOU केला. अरे सामान्य लोकांना, निवांना तुम्ही एवढं खुळं समजलंय का? अशा पद्धतीचे ते सगळे दावोसचे सगळे कागदपत्रे, त्या खोलात मी गेलो नाही, पण त्यात खोलात जायचं झालं तर एक वेगळी पत्रकार परिषद 2-5 तासाची आपल्याला घ्यावी लागेल. लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर बंदीचे आदेश आलेले आहेत. कसं पाहता एकंदर या बंदीकडे? लोकशाही जी आहे देशाची स्वतः स्तंभ आहे वृत्तवाहिनी म्हणजे मीडिया, एकंदर कसं पाहता एकंदर या बंदीकडे? लोकशाही दाबण्याचा तो प्रकार आहे. एखादा चॅनल जर एखादी बातमी तिथं देत असेल, नाही तर सरकारच्या विरोधात बोलत असेल, तो अख्खाच चॅनल तुम्ही महिनाभर बंद करता. त्याचा अर्थ की मीडियाला सुद्धा ह्यांनी सोडलेलं नाही. फक्त लोकशाही काय, NDTV अनेक तुम्ही प्रकार तिथं बघितलं, मिश्रा सोयत मिश्राचं तुझं तिथं बघितलं, त्याच्यावर तसाच अन्याय झाला. का तर केंद्र सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात ते बोलत होते. आम्ही सुद्धा बोलायला लागल्यानंतर आमच्यासुद्धा कारवाई झाली. त्यामुळे तुमच्यात आमच्यात काही फरक नाही. फक्त एकच समानता आपल्या आणि सगळ्या चॅनल आणि आपल्यात आहे की आपण सामान्य लोकांचे मुद्दे मांडतो आणि मुद्दे मांडल्यानंतर आपल्यावर कारवाई होते. एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं. मोदींनी घराणेशाही संपवायचं काल युवकांना आवाहन केलं. नाही, मोदी साहेब बोलत असताना मोदी साहेबांनी कदाचित पुढेच ते बघत होते. तरी आसपास जर बघितलं असतं, देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत, अजितदादासुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत. तिथं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोला, त्यांचा मुलगा खासदार आहे. मी अजून जे भाजपची पार्टी आहे त्या खोलात नाही गेलो, विखे पाटील साहेबांपासून सगळे. तर मग मोदी साहेब बोलत असताना ते कसे बोलून गेले, कदाचित ते बोलण्याच्या पूर्वी स्टेजवर जर त्यांनी बघितलं असतं तर त्यांना एक वेगळा प्रश्न पडला असेल. पण त्यांनी स्टेजवर बघितलं नसलं तरी युवांनी मात्र स्टेजवर बघितलं होतं की तिथं घराणेशाहीचे प्रॉडक्ट सगळे स्टेजवर बसले होते. आणि आज भाजपमध्ये सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे लोक आहेत. खासदारांपैकी 70 खासदार असे आहेत भाजपचे जे घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे फक्त राजकीय दृष्टिकोनातून बोलताना कुठंतरी हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. गुजरातमध्ये 26 लाख कोटींची गुंतवणूक आणि इन्व्हेस्टमेंट होते, मात्र महाराष्ट्राच्या वाटेला तर काय आलं? भोपळा आला, बाकी काय आलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, आज वर्षाला 15 लाख मुलं ग्रॅज्युएट करून महाराष्ट्रातून बाहेर निघतात. आज त्यांना हाताला काम नाही, प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. जसं डावोसमध्ये या सरकारने जे करार केले 20,000 कोटीचं, तुम्हाला सांगितलं ते येणारच नाही प्रोजेक्ट तो. आणि काही करार तर असे आहेत की जसं मी तुम्हाला सांगितलं की जपानला जाऊन का कुठेतरी एक सुमोतो नावाच्या कंपनीबरोबर करार केला, त्याच्यामध्ये बॉम्बे डाईंगची जमीन 5,000 कोटीला घेतली आणि ह्यांनी दाखवलं की ती इन्व्हेस्टमेंट आली. आणि ती इन्व्हेस्टमेंट कशासाठी आली तुझं बघा ना, मशिनरीसाठी आली का कशासाठी? तिथं ते रिअल इस्टेट डेव्हलप करणं, त्यासाठी तो पैसा आला. त्यामुळे हे दिशाभूल ते करत आहेत. कुठलाही नेता ह्या रोजगारावर बोलत नाही, त्याच्यावर काम करत नाही, नुसता हवेतल्या गोष्टी चाललेल्या आहेत. गुजरातला मात्र 26 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केली जाते. मग गुजरात नेहमी त्यांनी प्रयत्न केला आहे गुजरातने की महाराष्ट्राला मागे टाकायचा. आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्र मागे पडू शकतो, पण तो पडून देणार नाही आम्ही सर्वजण, आणि महाराष्ट्राचे लोकसुद्धा पडून देणार नाही. असं आमच्या सगळ्यांचा हा अस्मितेचा विषय झाला आहे. कालच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलं.
खरं तर जेव्हा ते विरोधी पक्षनेता होते, पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता. तिथं राज्यपालांवर आदरणीय अजितदादांनी विरोधी पक्षनेता असताना, म्हणजे भाजपबरोबर गेले नव्हते तेव्हा ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं अग्रेसिव्ह, ते अजितदादा आम्ही बघितलेले आहेत आणि त्या अजितदादांचे फॅन आम्ही सर्वजण आहोत. पण कालचं भाषण सत्तेत गेल्यानंतर आपण जेव्हा बघितलं तर कुठंतरी 4 शब्द कुणीतरी लिहून दिले आणि ते शब्द वाचले असं कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटतं. ते कसे वाचले, वेळेचा अभाव असावा, मला काय बोलायचं नाही. पण पूर्वीचे अजितदादा आणि आजच्या अजितदादामध्ये कुठं ना कुठंतरी फरक हा आपल्या सगळ्यांना जाणवतो. कालसुद्धा आपण जर बघितलं, जी रॅली काढण्यात आली होती, प्रधानमंत्री साहेब पुढे होते, एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब होते, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, टेक्निकली दोन्ही उपमुख्यमंत्री समान पदाचे आहेत. आणि मग दादा हे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर तिथं उभे होते. मी खरं तर ती फ्रेम बघण्याचा प्रयत्न करतो, दादा का दिसत नाही, दादा का दिसत नाहीत. नंतर फार खोलात गेल्यानंतर दादा कुठेतरी मागे उभे राहिलेले आम्ही सर्वांनी बघितले. खरं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एक पुतण्या म्हणून, एक त्यांचा चाहता, जो पूर्वी त्यांच्या स्टाईलचा चाहता म्हणून, अशा आमच्या सगळ्यांना कुठंतरी त्या गोष्टीचं वाईट वाटतं. काल तुम्ही बघितलं मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा स्वच्छता ही आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून चालू होती, त्या फोटो फ्रेममध्ये मुख्यमंत्री साहेब साफसफाई करताना दिसले नाही, उपमुख्यमंत्री साहेब दिसले नाही, कुणी दिसलं नाही. त्याच्याचबरोबर एक फोटो, खूप सुंदर असा फोटो, म्हणजे तो ब्रिज खूप सुंदर दिसतोय, त्याच्यावर मोदी साहेबांचा एक फोटो खूप चांगला आलेला आहे. पण ते एकटेच दिसतात, बाकी कुणीच त्याच्यामध्ये दिसत नाहीत. आणि त्याच्याचबरोबर अटल नाव हे दिलं गेलं. आदर आहे अटल बिहारी वाजपेयींचा, आम्हाला खूप चांगले मोठे नेते होते, त्यांचा फोटो तिथं कुठं आम्हाला दिसला नाही. आणि आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की तिथं गडकरी साहेबांना बोलवायला पाहिजे होतं. का त्यांना बोलवलं गेलं नाही हे थोडंसं कुठंतरी आपल्याला बघावं लागेल. कारण गडकरी साहेब हे विकास पुरुष आहेत. या देशामध्ये सगळ्यात मोठे प्रोजेक्ट रोडचे जर कुणी केले असतील तर ते गडकरी साहेबांनी केलेत. आणि काल ते व्यासपीठावर नव्हते, कुठंतरी उणीव त्यांची तिथं जाणवत होती, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. बस, कोणाचं काय नाही ना. आभारी आहे आपण सर्वजण आलात. जर नाश्त्याची सोय केली, आभार. होय, बरं हिंदीमध्ये बोला, पण एवढं नको, 5 मिनिटात घ्या. वेगळं वेगळं. कौन प्रश्न पूछ रहा है? देखो, हमने एक पत्र लिखा था MIDC को. ये जो फॉरेन ट्रिप्स MIDC और उनके जो अधिकारी मंत्री हैं उनके जो होते हैं, उस ट्रिप्स में कितना खर्चा होता है, तो उन्होंने हमको बताया 42 करोड़. लेकिन जो इन्फॉर्मेशन उन्होंने दी उसमें बहुत सारी डिस्पेरेंसीज है. एक एग्जाम्पल अगर दे तो ताइवान की एक विज़िट है, 1 करोड़ 88 लाख का खर्चा किया गया. उसमें 2 OSD, एक देवेंद्र फडणवीस साहब के जो OSD देवसे कौसुब दवसे, उनका नाम वहाँ पे उन्होंने MIDC ने हमको दिया है. उसी के साथ एक मंत्री जो है उदय सामंत साहब, उनके OSD, मंत्री साहब वहाँ पे ताइवान में नहीं गए थे, तो अगर मंत्री नहीं गए तो उनका OSD कैसे गया वो पूछना पड़ेगा. और बाकी जो अधिकारी थे MIDC और इंडस्ट्रियल डिपार्टमेंट के अधिकारी थे, 3 दिन की ये विज़िट थी. उस पर अगर 1 करोड़ 88 लाख का खर्चा हुआ तो उन्होंने सोने के प्लेट में खाना खाया क्या? वो चार्टर प्लेन से वहाँ पे गए थे क्या? उनको जो सोने की प्लेट में खाना दिया वो सोने की प्लेट भी उनको गिफ्ट करके दी क्या? ऐसे हमारे सबका कहना है. वो अगर बिज़नेस क्लास से जाते हैं या फर्स्ट क्लास से तो उनको वो परमिशन है क्या? जो मंत्री इंडस्ट्री से रिलेटेड नहीं है उनके OSD जैसे कौस्तुभ दवसे, उनको वहाँ पे जाने की क्या ज़रूरत थी? उन पर खर्चा MIDC करने की क्या ज़रूरत थी? और ये जो खर्चा हुआ है दिन का 60-70 लाख,
उससे इस राज्य को क्या मिला। ताइवान का सिर्फ उदाहरण है, डाओस में भी अगर देखें तो 32 करोड़ का इन्वेस्टमेंट खर्चा हुआ है, लंदन में हुआ है, दुबई में हुआ है, जापान में हुआ है, वही मॉरिशस में हुआ है। तो हम सबका कहना है ये इन्वेस्टमेंट लाने के लिए नहीं जाते क्योंकि वहाँ पे MOU नहीं हुए, लेकिन वेकेशन के लिए जाते हैं। तो MIDC जो महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन उसका नाम है, वो बदल के शायद इनको MTDC रखना चाहिए, मतलब महाराष्ट्र टूरिज्म डेवलपमेंट कॉरपोरेशन, कि यहाँ पे टूरिज्म के अलावा कुछ और नहीं लग रहा। तो इसीलिए हम सबका कहना है कि ये जो इन्फॉर्मेशन हमने मांगी उसमें बहुत सारी इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट है कि खर्चा खाने पे कितना हुआ, गाड़ी पे कितना हुआ, रोल्स रॉयस आपको लेने के लिए आई थी क्या, चार्टर प्लेन से आप गए। वो जब इन्फॉर्मेशन आएगी तो आप सबको हम बताएंगे। वो इन्फॉर्मेशन जब तक आती है तब तक हम रुकेंगे, नहीं तो हमने मुख्यमंत्री साहब के नाम से एक लेटर लिखा है कि इसके कैग की इंक्वायरी हो। ये जो कॉमन मैन का पैसा है वो गलत तरीके से इस्तेमाल ये सरकार कर रही है, और ये जो वेकेशन का स्टाइल इस सरकार ने जो इम्प्लीमेंट किया है तो वो कहाँ पे तो रुकना चाहिए। कैग का रिपोर्ट क्या आता है वो भी हम देखेंगे, और उसी के साथ अगर कैग का जो एनालिसिस है अगर उसके लिए परमिशन मुख्यमंत्री साहब ने नहीं दी तो अलग अलग माध्यम है हमारे पास, लेकिन हम डिटेल में जाएंगे क्योंकि हम सबका कहना है कि इस राज्य में जो इन्वेस्टमेंट पहले आती थी वो इन्वेस्टमेंट आज नहीं आ रही। तो ये खर्चा क्यों गया। आज जो युवा एजुकेटेड होके, ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट होके उनको हाथ को काम नहीं है, उसकी जिम्मेदारी ये सरकार होती है। तो ये बाहर जाके करते क्या है, हम सबका कहना है अगर आप 10-10 लाख करोड़ इन्वेस्टमेंट अगर राज्य में लाते, जैसे गुजरात में 26 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट लाई गई, तो महाराष्ट्र में 1.5 लाख करोड़, 2 लाख करोड़ की बात करते, उसमें भी दाओस का एक उदाहरण है। एक कंपनी जिसका कैपिटल 3 करोड़ रुपए है उसको 20,000 करोड़ का MOU साइन किया गया, वो भी विदर्भ में इन्वेस्टमेंट करने के लिए। ये तो साफ साफ लोगों का वहाँ पे चीट करने का है, और विदर्भ के लोगों को भी चीट इस सरकार ने किया है। तो ये सब चीज़ें आगे जाते हुए हम लोगों के सामने लाएंगे, लेकिन कैग का ये रिपोर्ट इस पे आनी चाहिए, ऐसा हम सबका कहना है। एक तो 2014 से लेके 19 तक कौस्तुभ दौसे, ये देवेंद्र फडणवीस साहब जो मुख्यमंत्री थे उनके तो वो OSD थे, वो प्राइवेट व्यक्ति है, उनकी प्राइवेट कंपनियां हैं। प्राइवेट कंपनियां जिस व्यक्ति के है वो OSD हो सकता है क्या इतने बड़े नेता का, नहीं तो मंत्री का, ऐसा हमारा प्रश्न है। महाविकास आघाड़ी सरकार आने के बाद 2.5 ईयर वो भारत के बाहर गए, वापस आए जब देवेंद्र फडणवीस साहब उप मुख्यमंत्री बने। वो OSD बने ना बने ये मेरा प्रश्न नहीं है, मेरा प्रश्न यही है कि एक प्राइवेट व्यक्ति जिसका बिजनेस इंटरेस्ट है वो OSD बन सकता है क्या। और जब 5 साल में जब बीजेपी का सरकार था तब महा IT के माध्यम से जो महाभर्ती किया गया था उसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ था, करप्शन हुआ था, ये हम सब ने देखा है। उस IT डिपार्टमेंट के प्रमुख कौस्तुभ दौसे थे, ऐसे हम सबको बताया गया है। अगर आप डिटेल में जाओ तो आप सबको पता चलेगा। USD ग्लोबल नाम की जो कंपनी है जिसको काम दिया गया मध्य प्रदेश में व्यापम घोटाला, उसमें बहुत सारे लोगों का खून हुआ है, उसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है, और मध्य प्रदेश ने वहाँ पे उस पर बंदी लाई है। उसी कंपनी को महाराष्ट्र में काम दिया गया था। उसमें जो कैनेडी स्कूल ऑफ इकोनॉमिक्स है उसमें कौन कौन पढ़े हैं, उसमें एक व्यक्ति जो वहाँ पे पढ़े उसको काम दिया गया था, वो किसके मित्र है उसका और किसी OSD का कुछ रिलेशन है का वो देखना पड़ेगा, वो डिटेल में जाना पड़ेगा। उसी के साथ जब 2019 में इलेक्शन कमीशन का एक जो काम दिया गया था वो एक प्राइवेट कंपनी को दिया गया था, सोशल मीडिया का, और जो खर्चा होता है आमदार का उसको क्रॉस वेरिफिकेशन का काम एक प्राइवेट कंपनी को दिया था। वो प्राइवेट कंपनी किसकी, उसमें डायरेक्टर कौन है, वो एक हम सबको देखना पड़ेगा। और इलेक्शन कमीशन एक प्राइवेट कंपनी को काम दे सकती है क्या, ऐसा ही हमारा प्रश्न है, जो थोड़ा सा डिटेल में जाने की ज़रूरत है। क्योंकि आज इस सरकार में अगर आप देखें, बीजेपी जब जब सत्ते में आई है उन्होंने जो गवर्नमेंट जॉब का करप्शन है बहुत बड़े तरीके से उन्होंने किया है, और अभी वही चर्चा तलाटी भर्ती और इतर इसमें है। तो इसीलिए हम सबका कहना है कि इसमें डिटेल में जाने की ज़रूरत है। जो MIDC का मुद्दा हमने लाया उसमें डिटेल में जाने की ज़रूरत है,
और जो तलाटी भर्ती और जो अलग अलग भर्ती सरकार के माध्यम से हो रही है उसमें जो भ्रष्टाचार हो रहा है हज़ारों करोड़ का, उसमें भी डिटेल में जाने की ज़रूरत है। इसके अलावा कल प्रधानमंत्री महाराष्ट्र आए थे, उन्होंने परिवारवाद की बात की, इशारा आपकी ओर है, परिवारवाद से आप लोग आते हैं और खत्म करना है। मोदी साहब एक बड़े नेता हैं, वो बच्चों से बात कर रहे थे, वहाँ पे युवा से बात कर रहे थे, उनका ध्यान शायद युवाओं पे था। अगर स्टेज पे उन्होंने ध्यान दिया होता, देवेंद्र फडणवीस साहब वो भी जो घराने शाही का वाद है उसके एक प्रोडक्ट है, अजीत दादा अगर देखें वो भी घराने शाही का एक प्रोडक्ट है, एकनाथ शिंदे साहब का बेटा एमपी है वो भी उसी का प्रोडक्ट है। अगर आप डिटेल में जाओ, मैं भुजबल साहब भी वहाँ पे थे ऐसे हमको लगता है, उनका भी एक बेटा और एक जो नेफ्यू है वो भी पॉलिटिक्स में है। और अगर बीजेपी पे डिटेल में जाए विखे पाटिल से लेके सबको, सब जन को, तो अभी घराने शाही का वाद अगर आप कर रहे हो पॉलिटिक्स में तो सबसे ज़्यादा घराने शाही के प्रोडक्ट्स या नेते बीजेपी में है। 70 खासदार बीजेपी के घराने शाही के माध्यम से वहाँ पे खासदार बने हैं। तो मेरा कहना है कि सिर्फ पॉलिटिकल स्टेटमेंट नहीं होना चाहिए, अगर हम सबको लड़ना है तो मेन मुद्दों पे लड़ना चाहिए, लोगों के मुद्दों पे लड़ना चाहिए। जो चीज़ आपका पार्टी कर रहा है उसी पे अगर आप कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करते हो तो लोगों को थोड़ा सा वहाँ पे शंका आ सकती है। कल हमने देखा कि कल प्रधानमंत्री खड़े हुए राम मंदिर बनाने के लिए और उद्घाटन हुआ, सबने खड़े होकर स्टैंडिंग ओवेशन किया है। क्या लगता है कि राजनीति में से कहाँ पे? नासिक या बारामूला, पुणे में, बम्बई में नहीं। देखो, प्रधानमंत्री साहब बड़े नेता है, मोदी साहब बड़े नेता है, किसी को स्टैंडिंग ओवेशन अगर किसी को देना है तो उनका व्यक्तिगत विषय है, उसमें हम कुछ ज़्यादा नहीं बोलेंगे, क्योंकि जो व्यक्तिगत विषय है उसमें हम बोल के उसका पॉलिटिक्स हम करना नहीं चाहते। लेकिन हम सबका और एक कहना था, इतना बड़ा नेता अगर महाराष्ट्र में आ रहा है तो जो किसानों के इश्यूज़ है, खास करके नासिक में अगर आप देखें तो अनियन जो ग्रोवर्स है तो उनके बहुत सारे प्रॉब्लम्स हैं, और उसी के साथ इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में नहीं आ रही। तो ये जो नेता वहाँ पे गए थे, जो क्लैप कर रहे थे, तो उनको इतना टाइम प्रधानमंत्री साहब के साथ मिला था तो इन्वेस्टमेंट के बारे में बात करना चाहिए था, किसानों के साथ उनकी एक बैठक लगानी चाहिए थी, जो महाराष्ट्र के नेताओं ने नहीं की। और दूसरी बात, ये जो भुजबल साहब है या मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है, इतने बड़े नेता आपके पास आए कि जिन्होंने EWS कोटा आरक्षण का ये घटनात्मक दुरुस्ती करते हुए वहाँ पे EWS कोटा दिया, तो आप मराठा आरक्षण, ओबीसी धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षण, उसका भी मुद्दा घटना दुरुस्ती के माध्यम से कर सकते हो, उसके बारे में बात करनी चाहिए थी। भुजबल साहब स्टेज पे थे, स्टेज से उतरे, जैसे वो रोड पे जाते वो भूल जाते कि वो मंत्री है, नेता है, उन्होंने वापस ट्वीट किया। वहाँ पे समाज में जैसे कि ओबीसी विरुद्ध मराठा क्यों करने का वो ट्राई कर रहे हैं। आपके साथ इतना बड़ा नेता है, उसके साथ बात करते हुए ये प्रॉब्लम सॉल्व कर सकते हो, लेकिन वहाँ पे आपको बोलना नहीं, आप में शायद वो गट्स नहीं है, आप बात करने के लिए डरते हो मोदी साहब से, ऐसा हम सबका अभी कहना है, इसीलिए उनको वो इश्यूज़ नहीं बताते। अगर आप इशू मोदी साहब को बताओगे तो वो प्रॉब्लम सॉल्व करेंगे, मोदी साहब जहाँ पे तो सब कुछ मुमकिन है, ऐसे ही आप कहते हो, लेकिन आप उसके बारे में कुछ नहीं बात करते, सिर्फ तालियां बजाओ तो तालियां बजाओ। लोग लोकशाही के माध्यम से इलेक्शन जब आएगा तब जो निर्णय वो लेंगे। शंकराचार्य नहीं जाने वाले हैं राम मंदिर को उद्घाटन में, इसे किस तरह से देखते हैं? नहीं, देखो, धर्म अध्यात्म ये हम सबका व्यक्तिगत विषय है। शंकराचार्य धार्मिक जो चीज़ें होती है उसमें उनका काम बहुत बड़ा होता है, अगर वहाँ पे नहीं जा रहे तो कुछ तो रीज़न रहेगा जो धार्मिक टेक्निकल विषय रहेगा। और दूसरी बात, यहाँ पे हम सबका कहना है, जो राणे साहब ने एक पॉलिटिकल स्टेटमेंट दिया कि नहीं आना चाहते तो नहीं आने दे, बाकी हम देख लेंगे, ये जो विषय है वो धर्म में राजकारण नहीं आना चाहिए, आप सबका कहना है। लेकिन वहाँ पे अगर आप देखें, वो मंदिर सुंदर है, भारत के सब लोगों ने मिल के वहाँ पर फंडिंग किया है, लेकिन वो मंदिर तो कंप्लीट होना चाहिए। कंप्लीट होने के बाद अगर वो कार्यक्रम होता है अप्रैल या मई में, ठीक है, वहाँ पे शायद
लोकसभा इलेक्शन का जो आचार संहिता उसके पहले लगने वाला है, इसीलिए अभी वो कार्यक्रम लिया। अगर उसका कारण है तो वो पॉलिटिकल फिर कार्यक्रम है, ऐसा हम सबका कहना है, और सब जो धार्मिक गुरु है उनका भी वही कहना है, ऐसा हम सबका कहना है। ये सब होते हुए खासकर में उद्धव ठाकरे कहते हैं कि उन्होंने राष्ट्रपति जो 22 तारीख को जो उद्घाटन महाआरती करने वाले, गोदा आरती करने वाले इनवाइट किया हुआ है, और नई भी मांग है कि राष्ट्रपति को नहीं बुलाया गया। नहीं मालूम नहीं, मतलब मुझे जो पता चलता है, जब पार्लियामेंट बिल्डिंग का उद्घाटन था, उसके जो प्रमुख होते हैं, वो जो प्रेसिडेंट होते हैं, उनको वहाँ पे भी नहीं बुलाया था। ये तो धार्मिक कार्यक्रम है, वहाँ पे बुलाया नहीं बुलाया नहीं मालूम, लेकिन पार्लियामेंट जो लोकशाही का एक मंदिर है, हम कहते हैं कॉन्स्टिट्यूशन का एक मंदिर है, वहाँ पे लोगों के हित की चर्चा होती है, कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से हम काम करते हैं। वहाँ पे उनको नहीं बुलाया था या वहाँ पे उनको महत्व नहीं दिया गया था, उसी से पता चलता है कि आज इस देश में क्या चल रहा है। नहीं, हम सबका कहना यही है कि जब वो विरोधी पक्ष नेता थे अजित दादा, जिस तरीके से उन्होंने महाराष्ट्र की बाजू ली, जो गवर्नर थे उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनके बारे में बहुत गलत तरीके से बोला था। उनका जो आवाज़ था, उनका जो स्टाइल था, वो स्टाइल हम सबको अच्छा लगता है, लेकिन वो विरोधी पक्ष नेता थे, वो भाजपा के साथ नहीं गए थे। कल का भाषण अगर उनका देखा तो ऐसा लगा कि किसी ने लिख के दिया, छोटा दिया, भाषण करना था इसलिए उन्होंने किया। तो वो जो डिफरेंस है, चाहे टाइम नहीं होगा, वो डिफरेंस लोगों को बहुत ड्रास्टिकली दिख रहा है, ऐसा हम सबका कहना है। और वो जो डिफरेंस है स्टाइल का, वो लोगों को जज नहीं रहा। आपको कुछ दिनों पहले आपके स्टेटमेंट में नजर है, आपको बच्चा इस तरह से इमेच्योर बताने की कोशिश की थी राजनीति में, अभी जो आप कह रहे हैं दादा उसको किस तरह से लेंगे आपको लगता है? नहीं, देखिए इस स्टेटमेंट पे आगे कौन क्या बोलता है वो देखना पड़ेगा, लेकिन अगर विद्यार्थियों का विषय अगर हम ले रहे हैं, युवाओं के विषय हम ले रहे हैं, ये जो करप्शन गरीबों के बारे में जो महाराष्ट्र में हो रहा है, फार्मर्स के जो विषय है, इस सब चीज़ में अगर हम बोल रहे हैं तो देखो ना, ये बच्चा या हमारे साथ जो इतर जो अलग अलग आमदार है, वो सब बच्चे हैं ना 38-40 इयर्स के। अगर ये सब चीज़ें बच्चों को अगर पता ही चल रही है कि ये इश्यूज़ है महाराष्ट्र में, तो बड़े लोगों को, जैसे कि जो 65 ईयर ओल्ड है, 70 ईयर ओल्ड है, जो नेता है, जो मंत्री है, उनको ये विषय क्यों समझ में नहीं आते हैं? ये क्यों समझ में आते हैं? क्योंकि बच्चों का जो मन होता है वो बहुत साफ होता है। आज साफ मन के लोगों को गरीब लोगों का विषय, युवाओं के विषय ये समझ में आते हैं। ये जो बड़े नेता है, जो स्वहित के लिए अभी बीजेपी के साथ गए हैं, उनको कैसे पता चलेगा गरीबों का क्या अड़चन है? क्योंकि ये तो पद के लिए गए हैं, वो खुद के विषय अड़चन के लिए वहाँ पे गए हैं। ये सब हम सबका कहना, अगर बच्चों को इतना समझ में आता है तो हमको बच्चा ही अच्छा है, क्योंकि हमारा मन सच्चा है। धन्यवाद साहेब। पुढे तुम्ही बच्चे मग हे काय करताय? मोदींच्या बाजूला बसलेला अनुराग ठाकूर हाँ लड्डू को नहीं तो तैयार है। उद्याचा शेवटचा दिवस आहे। तू 2 तास बंद करून दिले. हेलिकॉप्टर चालू आहे काहीतरी शो. लाईव्ह आपलं 2 वाजता आहे. कसला शो चालू आहे? लोकशाहीवर लाईव्ह 2 वाजता आहे. हो. आवाज कुठे बसूया आपण? आज मी 1 तास लवकर निघाले 9:30 वर पोहोचू म्हणून तिथे चालेल.
हां हां